मी महेश डोलारे, युवा भीमसेना सामाजिक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष. काल भाजप या पक्षाची कर्णिकनगर इथे सभा भरवण्यात आली होती आणि त्या सभेमध्ये देवेंद्र कोटे हा मुस्लिम समाजाच्या भावना दुखेल, मुस्लिम समाजाची आणि हिंदू समाजाची तेढ निर्माण होईल असं भाष्य केलं. भाषणामध्ये त्यांनी अपशब्द वापरला. त्या देवेंद्र कोटेवर कायदेशीर कारवाई व्हावी म्हणून आज आम्ही माननीय पोलीस उपायुक्त यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये म्हणलेलं आहे आम्ही या दोन जातीत तेढ निर्माण करणाऱ्या देवेंद्र कोटेवर लवकरात लवकर कारवाई करा. जर मुस्लिम समाजावर अपशब्द कोण वापरत असेल, मुस्लिम समाजाची जर भावना दुखवत असेल तर आमची संघटना आणि आम्ही गप बसणार नाही. कारण मुस्लिम समाज आपल्या देशाचा नागरिक आहे आणि त्या नागरिकाबद्दल हे बोलणं अत्यंत चुकीचं आहे. म्हणून मी देवेंद्र कोटे याचा जाहीर निषेध करतो. आयुष्यभर त्यांनी काँग्रेसची गुलामगिरी केली, आयुष्यभर काँग्रेस सोबत राहून त्यांचे लुटमार केलेला आहे आणि त्या लगेच एक दिवस भाजपात प्रवेश केल्यानंतर लगेच त्याच काँग्रेसबद्दल अपशब्द वापरतो. असू दे, मला पक्षाचं काही घेणं देणं नाही, परंतु समाजात तेढ निर्माण होईल असं कृत्य करणं हे अत्यंत चुकीचं आहे. आपलं सोलापूर हे शांततेने वागतंय, परंतु हा असले हरामखोर लोक याच्यामुळं काहीतरी घडण्याची शक्यता आहे. म्हणून लवकरात लवकर याच्यावर कारवाई व्हावी या भावनेतनं आम्ही निवेदन दिलेलं आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.